नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात हॉटेल स्टाईल मस्त झणझणीत शेवभाजी कशी बनवायची. घरी भाजी बनवण्यासाठी जर काही नसेल किंवा काहीतरी चमचमीत खायचं असेल तर ही भाजी अगदी कमी वेळेमध्ये बनते. चपाती, पुरी किंवा अगदी ब्रेडसोबत सुद्धा ही भाजी चवीला छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल गरम करून अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं परतून घ्यायचं. खोबऱ्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून घ्यायचं. शेवभाजी बनवण्यासाठी सुरुवातीला हा मसाला बनवून घ्यायचा आहे. या मसाल्यामुळेच भाजीला मस्त कन्सिस्टन्सी येते. खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सतत हलवत फक्त 2 मिनिटे परतून घ्यायचे. हे पहा, असा रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता पुन्हा 1 चमचा तेल गरम करून यामध्ये 1 चमचा धने, थोडीशी दालचिनी, 1 वेलची आणि 2 सुकलेल्या लाल मिरच्या परतून घ्यायच्या. तर फक्त काही सेकंदेच हे परतून घ्यायचे. हलकासा रंग बदलल्यानंतर हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आता पुन्हा 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये एक मीडियम आकाराचा मोठाच कट करून घेतलेला कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा परतून घ्यायचे. सतत हलवत लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं. तर हे पहा, कांद्याचा रंग आता बदललेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्येच तेलावरती परतून घेतलेलं खोबरं सुद्धा काढून घेतलं. त्यासोबतच धने आणि मिरची सुद्धा काढून घेतली. यामध्येच थोडीशी कोथिंबीर घेतली. थोडंसं पाणी वापरून याची पेस्ट करून घेतली. तर हे पहा, अगदी बारीक अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला. पाणी न वापरता याची सुद्धा प्युरी करून घेतली. रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये 1.5 पळी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली. थोडासा हिंग घेतला. हॉटेल स्टाईल शेवभाजी बनवतोय त्यामुळे थोडंसं जास्त तेल वापरावं लागतं. आता लगेचच यामध्ये बनवून घेतलेली पेस्ट काढून घेतली. 2 मिनिटे ही पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. सुरुवातीलाच आपण तेलामध्ये सगळे मसाले परतून घेतलेले आहेत, त्यामुळे हा मसाला भाजून घ्यायला वेळ लागत नाही. तर हे पहा, याचा आता रंग थोडासा बदललेला आहे. तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये बनवून घेतलेली टोमॅटोची सगळी प्युरी काढून घेतली. टोमॅटो आपण सुरुवातीला तेलामध्ये परतून घेतलेला नाही, त्यामुळे ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यावी लागेल. मंद आचेवरच 3 ते 4 मिनिटे ही पेस्ट परतून घेतलेली आहे. आता याला मस्त तेल सुटलेलं आहे. इतर मसाले घालून घेऊयात. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा साठवणीचा लाल तिखट यामध्ये घातलं. चिमूटभर चाट मसाला यामध्ये घातला. अगदी थोडीशी साखर घालायची. यामुळे टोमॅटोचा आंबटपणा थोडासा बॅलन्स व्हायला मदत होते. आता हा सगळा मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता 4 ते 5 मिनिटे मंद आचेवरच सतत हलवत चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. हा मसाला जितका चांगला परतला जाईल, शिजला जाईल, ही भाजी सुद्धा चवीला तितकीच छान बनते. तर हे पहा, याला आता मस्त तेल सुटलेलं आहे. याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये फक्त चमचाभर टोमॅटो सॉस घातला. यामुळे अगदी हॉटेल स्टाईल याला टेक्स्चर येईल आणि ही भाजी चवीला सुद्धा अगदी हॉटेल स्टाईल बनेल. टोमॅटो सॉस घातल्यानंतर फक्त काही सेकंद याला हलवून घेतलं. आता यामध्ये मसाला व्यवस्थित बुडेल इतपत गरम पाणी ॲड केलं. यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. तर हे पहा, मसाला व्यवस्थित बुडेल इतपतच गरम पाणी वापरलेलं आहे. 3 ते 4 मिनिटे हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे थोडंसं गरम पाणी घालून हा मसाला 3 ते 4 मिनिटे असाच ठेवून द्यायचा. यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त शिजवून घ्यायचं. तर हे पहा, 4 ते 5 मिनिटानंतर मसाला आपला आता तयार आहे. या तयार झालेल्या मसाल्यामुळेच भाजीला सुद्धा मस्त कन्सिस्टन्सी येणार आहे आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच ही शेवभाजी बनून तयार होणार आहे. आता या भाजीसाठी लागणारा रस्सा थोडासा पातळ असतो, त्यामुळे पुन्हा 1 पेला गरम पाणी यामध्ये ॲड केलं. चवीपुरतं मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, हा रस्सा आपल्याला इतकाच पातळ ठेवायचा आहे, कारण यामध्ये शेव घातल्यानंतर शेव हा रस्सा शोषून घेते, त्यामुळे पुन्हा हे घट्टसर बनतं. रश्श्याला मस्त उकळी काढून घेतलेली आहे. रस्सा इथे आपला तयार आहे. या रश्श्याला मस्त कट सुद्धा आलेला आहे आणि रश्श्याची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता यामध्ये 1 वाटी शेवभाजीसाठी जी शेव मिळते ती घालायची. ही थोडीशी जाड अशी शेव असते आणि चवीला सुद्धा थोडीशी वेगळी असते. या शेवमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे रश्श्यामध्ये मीठ घालताना थोडंसं कमीच वापरायचं. शेव घातल्यानंतर झाकण ठेवून फक्त 3 ते 4 मिनिट हे असंच ठेवून द्यायचं. तर गॅस मी बंद केलेला आहे आणि 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत हॉटेल स्टाईल शेवभाजी बनून तयार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. अगदी झटपट ही भाजी बनून तयार होते. तुम्ही पाहू शकता शेवने रस्सा शोषून घेतलेला आहे आणि त्यामुळे याचा रस्सा सुद्धा थोडासा घट्ट बनलेला आहे. थंड झाल्यानंतर हे अजून थोडंसं घट्टसर बनतं.
गरमागरम चपाती, पुरी किंवा ब्रेड सोबत सुद्धा ही शेवभाजी मस्त लागते. तर घरी भाजीला काही नसेल किंवा चमचमीत काहीतरी खायचं असेल तर ही झटपट बनणारी शेवभाजी नक्की करून पहा. तुम्ही पाहू शकता फक्त 10 ते 15 मिनिटातच ही भाजी बनून तयार झालेली आहे. एकदा ही भाजी नक्की करून पहा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.